विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी आपल्याला हिरव्या टमाट्याची चटणी दाखवणार आहे। रुचकर खाऊया, आनंदी जगूया। चला तर मग कशा पद्धतीने करायचे ते पाहूयात। गॅस पेटवून घेतलेला आहे आणि कढई थोडी गरम झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूयात। 2-3 चमचे मी तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झालेलं आहे आणि त्यात आता ह्या कट केलेल्या फोडी टाकूयात। या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत फोडी, या 2 टमाट्याच्या। आता आपण यात टाकूयात। त्या पाठोपाठ लगेच एक मोठा कांदा चिरलेला आहे उभा, आणि आता तो मी टाकणार आहे याच्यामध्ये। तसेच 8 लसणाच्या पाकळ्या टाकूयात। 8 हिरव्या मिरच्या टाकूयात। थोडीशी कोथिंबीर टाकूयात। ही मुठभर कोथिंबीर आहे, ती धुतलेली आहे स्वच्छ। आता आपण याला परतूयात। अशा पद्धतीने परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम मध्यम ठेवूयात आणि याला चांगलं परतूयात। आता आपण वरून यात मीठ टाकूयात आणि थोडासा हलकासा रंग चेंज झालेला आहे। मी येथे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आपण आता हे वरून शेंगदाणे टाकूयात। यावरची टलफर काढलेली आहे, भाजके शेंगदाणे आहे। जर का तुमच्याकडे कच्चे शेंगदाणे असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता आपण यात टाकूयात। हे 4 चमचे शेंगदाणे घेतलेले आहे मी। आता आपण याला व्यवस्थित परतूयात। हे शेंगदाणे भाजके असल्यामुळे ना मी थोडे शेवटी टाकलेलं आहे याला। जर कच्चे शेंगदाणे असतील तर तुम्ही सुरुवातीलाच टाका याच्यामध्ये, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात ह्या जिन्नसासोबत। ह्या सर्व जिन्नसाचा रंग छान असा बदललेला आहे। आपण पाहू शकता असं लालसर रंग आलेला आहे। आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात। आपण एका प्लेटमध्ये काढूयात। या सर्व जिन्नसांना आपण जरा फॅनखाली थंड करून घेऊयात, म्हणजे ते वाटताना सोपं जातं। व्यवस्थित असं थंड झालेलं आहे मिश्रण, आणि आता आपण याला वाटूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता या मिश्रणाला मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि वाटूयात। अशा रीतीने चटणी वाटली छानपैकी। आणि जर का आपल्याला वाटत असेल की ही जरा घट्टच आहे, फिरत नसेल आतमध्ये भांड्यामध्ये चटणी, तर आपण थोडंसं पाणी टाकून एक 2-3 चमचे ती वाटू शकतो। अशा पद्धतीने मस्त तिखट अशी झणझणीत चटणी तयार झाली हिरव्या टोमॅटोची। आणि ह्या चटणीवर आपण आता याच्यावर तडका टाकणार नाही, कारण आपण ऑलरेडी तेलामध्ये याला सगळं फ्राय करून घेतलेलं आहे। जर का तुम्हाला तडका घालायचा वरून तर घालू शकता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवतो, पण त्याहीपेक्षा अतिशय आगळीवेगळी चटणी म्हणजे हिरव्या टमाट्याची चटणी आहे ही। आणि आपण ही तोंडी लावू शकतो। खूप छान लागते, अप्रतिम चव लागते याची। आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।